गोंदियातल्या आमगाव सालकेसा या राज्य महामार्गावर रस्त्यांची चाळण झाली आहे। सार्वजनिक बांधकाम विभाग आणि लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करत असल्याचा आरोप यावेळी केला जातोय। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। राज्य महामार्ग म्हणून ओळखला जाणारा हा मुख्य रस्ता सालेकसा तालुक्याचा महत्त्वाचा मार्ग आहे। मात्र या मार्गावर खड्ड्यांचं साम्राज्य असल्यानं वाहन चालकांना वाट काढताना तारेवरची कसरत करावी लागते। याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी देवेंद्र रहांगडाले। गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा ते आमगाव हा महामार्ग 3 राज्यांना जोडणारा महत्त्वाचा मार्ग आहे। मात्र याच रस्त्याची जी दुरावस्था झालेली आहे ती आपण बघू शकता। कशा पद्धतीने अक्षरशः रस्त्याची चाळण झालेली आहे। मोठ्या प्रमाणात खड्डे या ठिकाणी पडलेले आहेत। दररोज हजारो लोक या ठिकाणाहून ये जा करत असतात आणि त्याच्यामुळे मोठी समस्या या ठिकाणी निर्माण होत असते। सालेकसा असेल तसेच आमगाव तालुका असेल, इथून जे नागरिक गोंदिया मुख्यालयाला जात असतात त्यांना मोठी कसरत या ठिकाणाहून प्रवास करताना करावी लागते। आपल्यासोबत काही स्थानिक नागरिक आहेत, इथं त्यांच्याशी बोलूयात आपण। काका, काय सांगाल की या रस्त्याची अक्षरशः चाळण झालेली आहे? हा आमगाव ते सालेकसा, कामठा चौकपासून तर सालेकशापर्यंत कमीत कमी 3-4 वर्षापासून गड्डामय झालेला आहे। आमगाव ते सालेकसा छत्तीसगड आणि मध्य प्रदेश जाणारा मुख्य रस्ता आहे। या रस्त्याला एवढे गड्डे पडले की याच्यात दर दिवशी 1 नि 2 अपघात होत असतात आणि अपघातामध्ये काही लोक इंज्युर्ड झाले आहेत, काही लोक जास्त सिरियस झाले आहेत, पण शासन याच्याकडे किंवा कोणीही लक्ष देत नाही। स्थानिक जे आमदार साहेब आहे, खासदार आहे, यांनी खास इथं लक्ष देऊन नवीन रस्ते तयार करायला पाहिजे, तो पण केलेले नाही। या गड्डे होतात, गड्ड्यामध्ये मुरुम टाकतात, मुरुम टाकल्यावर ते 1 दिवस राहते, दुसऱ्या दिवशी पुन्हा जसे ते तसे गड्डे होतात। लोडेड ट्रक जातात, मोठे गाडी वगैरे जातात, त्या कारणामुळे ते रस्ते व्यवस्थित नाही। पण सालेकसा एक अतिदुर्गम आदिवासी तालुका आहे, तिथून काही विद्यार्थी आमगावला शिक्षणासाठी येतात, कर्मचारी आहे मुख्यालय गोंदियाला जाण्यासाठी येतात, त्या कारणामुळे खूप सर्वांची अडचण होते। अशा अडचण परिस्थितीमध्ये याच्याकडे विशेष लक्ष देण्याची खूप गरज आहे। की महाराष्ट्र, छत्तीसगड आणि मध्य प्रदेश या 3 राज्यांना जोडणारा हा महत्त्वाचा मार्ग जरी असला तरी अक्षरशः खड्ड्यांमुळे या रस्त्याची दुरावस्था झालेली आहे। त्यामुळे लवकरात लवकर हा खड्डे बुजवून रस्ता दुरुस्त करण्यात यावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे। देवेंद्र रहांगडाले, ABP माझा, गोंदिया। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।